आम्ही जातोय अक्कलकोटला. चला तर तुम्हाला आमचं घर दाखवते. प्रत्येक घराच्या समोर दिवाळीमध्ये स्पेशली अशा गवळण्या, ह्या गवळण्या कशासाठी घालते तुम्हाला माहित, मला तर माहिती आहे. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा. कशासाठी घालते तुम्हाला माहिती आहे? ही माझी 1ली ते 4थी मध्ये गावामधली शाळा आहे. आता आलोय आम्ही स्टँडवर. आता विचारू अक्कलकोटची बस कितीला आहे म्हणून, आणि नंतर अक्कलकोटची बस नसेल तर मग सोलापूरला जायला लागेल. सोलापूरवरून नंतर अक्कलकोटला. मग आपल्याला 2 तासाच्या वर लागतील, कारण अक्कलकोटची बस सोलापूरमध्ये पण आहे का नाही, जागा आहे का नाही, खूप प्रॉब्लेम येते. विचारलं अक्कलकोटला बस आहे का, ते म्हणले आधी सोलापूरला जावा मग सोलापूरवरून जावा. मग आता आम्ही सोलापूरला जाणार आणि सोलापूरवरून अक्कलकोटला जाणार. सोलापूरची बस लागली तिथं. चला आता बसमध्ये बसूयात.
मी मंदिरामध्ये गेले, मग दरवेळेस मी कधी पण पाया पडायला गेले ना तर माझ्याजवळ कुत्रे येऊन माझ्या हातून प्रसाद खाऊन जाते. मग ह्यावेळेस 2 आले माझ्यासमोर, पण मी बोलवलं तरी पण आले नाहीत माझ्याकडं. माझ्यासमोरून येऊन गेले पण बोलवलं तरी पण आले नाहीत. मग मी स्वामींना मनात म्हणलं, का स्वामी नाराज झालात का? मी लई दिवसांनी आले तुमच्याकडं, माफ करा मला, मी चुकले असेल तर, येऊ शकले नाही मी असं म्हणले. तर लगेच माझ्याजवळ आले आणि माझ्या हातून प्रसाद खाल्ला. हा माझा आजचा अनुभव. तर माझ्या मम्मीला असा अनुभव जर वेळेस येतो. तुम्हाला असाच अनुभव स्वामीचा आला आहे का? कमेंटमध्ये सांगा.